इन्स्पिरेशनच्या दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत आहे। 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन। ज्या महाराष्ट्राचे वर्णन करताना राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा या शब्दात केले आहे। त्याच महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवली गेली। यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला गेला आणि नव्या महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली। परंतु संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्यासाठी 106 हुतात्म्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली। त्या काळी मुंबई हे एक महत्त्वाचे बंदर होते। 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकातून भाषावार प्रांत रचना करण्याची कल्पना प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हनकर यांनी मांडली। त्यात मुंबई प्रांत, मध्य, वऱ्हाड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक प्रदेश एकत्रित करून महाराष्ट्राची निर्मिती करण्याची अपेक्षा होती। 1946 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसंबंधी ठराव मांडण्यात आला। शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली। परंतु दार कमिशन व JVP समिती यांनी भाषावार प्रांतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने फेटाळली। राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींना काही मराठी आणि गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमवण्यासाठी 9 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य सूत्र सुचवले। राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारल्याने मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या। महाराष्ट्रातील प्रजा व इतर कम्युनिस्ट, सोशलिस्ट व समाजवादी पक्षातील डावे पुढारी यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला। यामध्ये आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, SM जोशी, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे यांचा पुढाकार होता। जानेवारी 1956 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले। याच्या निषेधार्थ कामगारांनी एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात काढण्याचे ठरले। त्यासाठी प्रचंड जनसमुदाय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे निघाला। मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, परंतु सत्याग्रहींपुढे पोलीस अयशस्वी ठरले। आंदोलन जास्तच चिघळले। पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले। संयुक्त महाराष्ट्रासाठी चाललेल्या या आंदोलनात 106 आंदोलक शहीद झाले। तरीही आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही आणि अखेर सरकारला मराठी जनतेसमोर गुडघे टेकणे भाग पडले आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। याच महाराष्ट्राची प्रशंसा महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहळ अशा शब्दात महात्मा गांधीजींनी केली। महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे। छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला। त्यासाठी त्यांनी प्राणांचीही पर्वा केली नाही। शूरवीरांच्या या भूमीचे वर्णन करताना गोविंदाग्रज म्हणतात, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा। श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर म्हणतात, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। यांसारख्या अनेक दिग्गज कविवर्यांनी महाराष्ट्र भूमीचे वर्णन करताना स्तुतिसुमनांची उधळण केली आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झटणाऱ्या व शहीद होणाऱ्या प्रत्येक शूरवीरास या व्हिडिओच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम व सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।